वरद हस्त, राजकीय वरद हस्त हा सब्जेक्ट समोर आलेला आहे। याच्यासाठी आला की सध्या नीट परीक्षेचा पेपर लीक होणाऱ्या जे स्कॅम आहे त्याच्यावर जास्त महाराष्ट्रात चर्चा चालू आहे, संपूर्ण देशात चर्चा चालू आहे। लीक पेपर करणारे स्कॅम पकडला गेला असं पण आहे। ते कोण असतील, मोठे गावकर, कोण कुलकर्णी, वाघमारे, काय ते मांढरे वगैरे, हे जे आहे ते पकडले गेले। सीबीआय तपास सुरू झाला। सीबीआय तपास सुरू झाला, परंतु हे छोटे मासे आहेत। खरे मासे बाहेर असतात, त्यांचा वरद हस्त आहे। आता हा जो समाजसेवक लोक किंवा अभ्यासक लोक विषय मांडतात आणि तपास सुरू होतो, सीबीआय तपास सुरू होतो, ते अशा छोट्या छोट्या माशाला पकडतात, परंतु वरद हस्त असणाऱ्या राजकीय नेत्यापर्यंत हा विषय जातच नाही। हा इतिहास आहे देशातला। थेट दिल्लीपासून गल्लीपर्यंत जे काही हजारो कोटी रुपयाचे घोटाळे चर्चेला आले, पेपरला आले, सोशल मीडियावर आले, सर्व क्षेत्रात आले, राजकारणात आले आणि त्यामुळे पकडल्या जातात। पण छोटे मासे, बडा मासा पकडल्या जात नाही। त्यासाठी फक्त आणि फक्त आता सैनिक समाज पार्टीच कामाला लागलेली आहे। सैनिक समाज पार्टी या बड्या माशांना, या घोटाळ्यांना, वरद हस्त देणाऱ्या नेत्यांना समाजापुढे एक्सपोज करत आहे, जेणेकरून समाज जागृत होत चालला आहे। आणि अशा लोकांना आजपर्यंत ते कोणी चांगल्या मार्गाने निवडून गेलेले नाहीत। त्यांचा निवडून जाण्याचा मार्ग पण स्कॅमच होता, स्कॅमच असतो। त्यामुळे 90% अडाणी, अल्पशिक्षित, भ्रष्टाचारी, गुंड प्रवृत्तीचे लोक राजकारणात आहेत, घोटाळे बहादर आहेत। त्यामुळे ह्या घोटाळ्याला ते वरद हस्त देतात। आता हा जरी हजारो कोटी रुपयाचा घोटाळा असेल तर याच्यातला काही वाटणे त्यांच्याकडे जात असेल, सीबीआय त्यांना हटकणार नाही। कारण सीबीआय अंडर सरकार असते, ईडी अंडर सरकार असते। मग समाज मालक कसा? समाज मालकच आहे। समाजाने मालक होण्याची भूमिका बजावण्याचं ठाम निश्चय केला आहे। त्याच्यासाठी सैनिक समाज पार्टी समाजाला सर्वोच्च अधिकारी समजते। सर्वोच्च अधिकार समाजाला आहे। समाज हा सुशिक्षित आहे, स्वातंत्र्यानंतरचा बराच काळ लोटलेला आहे, समाजातला नागरिक क्वालिफाईड आणि इंटेलिजंट झालेला आहे। परंतु त्याला ह्या राजकारणामध्ये वरद हस्त देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांना हात घालण्याचं एकट्याचं सामर्थ्य नव्हतं। म्हणून सैनिक समाज पार्टीचे आधार, सैनिक समाज पार्टीचा आधार त्यांना मिळत चालला आहे। त्यामुळे सैनिक समाज पार्टीने जे हे सुरू केलेलं आहे, शोध लावलेला आहे, या सर्व तत्वज्ञानी अभ्यासक लोकांच्या व्हिडिओमधून विलास बडे यांचा बडे मुद्दे याच्यातून शोध लावला आहे। अरे वरद हस्त करणारे, वरद हस्त देणारे राजकीय नेते खरे कल्प्रिट आहेत, व्हाईट कॉलर ऑफेंडर आहेत, तेच गुन्हेगार आहेत, गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत म्हणून राजकारणात आहेत, राजकारणात आहेत म्हणून ते अशा स्कॅमला वरद हस्त देतात। त्यासाठी सैनिक समाज पार्टीने हे बौद्धिक आंदोलन छेडलेलं आहे। या बौद्धिक आंदोलनाद्वारेच सैनिक समाज पार्टी या राजकारणातलं स्वच्छता अभियान यशस्वी करून दाखवणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्यासाठी या राजकारणातील वरद हस्त देणाऱ्यांना भुईसपाट करायचं आहे, राजकारणातून फेकून द्यायचं आहे असं जनतेने ठरवलेलं आहे। जनता ही सैनिक समाज पार्टीच्या आंदोलनामुळे, बौद्धिक आंदोलनामुळे सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाला जोडत चालली आहे। त्यामुळे जोडत जाणाऱ्या सज्जन समाजाचे धन्यवाद। भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। सैनिक समाज पार्टीचा विजय असो।